Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गाव या ठिकाणी राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचा नारळी सप्ताह होता। या सप्त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील किंवा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे एका मंचावर दिसले। मात्र पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एका मंचावर होते, मात्र बजरंग सोनवणे यांनी यातून पाय काढत करत ते निघून गेले। तर त्यापूर्वीच जे पंकजा मुंडे आहेत ते देखील निघून गेले, मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सत्कार घेऊन गेले। आपल्यासोबत सर्व समर्थक आहेत, तिथले जे टाळकरी मंडळी आहेत किंवा संप्रदायामधील मंडळी आहेत, जाणून घेणार आहोत नेमकी जिल्ह्याचं राजकारण कसं आहे। लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आहे आणि संपूर्ण समाज जे आहे ते एकत्रित आहे। जरी राजकारणामध्ये मतभेद असले मात्र धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्व मंडळी एकत्र येतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, एकंदरीत आज जरांगे पाटील, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे एकाच मंचावर दिसले? नमस्कार। श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचा 72वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह शिरसमार्ग येथे होत आहे। महाराष्ट्री वारकरी संप्रदायाची भूमी आहे आणि बीड जिल्हा हा सुद्धा वारकरी संप्रदायाची भूमी आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि नारायणगडाचं वैशिष्ट्य आहे, इथं सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात आणि हा भक्तिरस अनुभवतात। त्याचाच आम्हाला या निमित्ताने प्रत्यय आला। मात्र जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे मंचावर होते, मात्र कुठल्याही पद्धतीने एकमेकाला ते बोलण्याचं काही दिसून आलं नाही, बोलले नाही। इथे सगळेजण भक्ती करण्यासाठी येतात आणि शिवाजी महाराज यांना नमन करण्यासाठी येतात। त्यामुळे ते स्टेजवर एकत्रित आले असले तरी ते आपल्या आपल्या ठिकाणी आहेत आणि ते नारायणगडाचं दर्शन घेण्यासाठी आले होते। मनोजदादा जरांगे पाटील यांनी गुरुवारी शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आज घेतलेले आहेत। नक्कीच बघू शकतो नारायणगडाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले होते। एखाद्या ठिकाणी काय सांगाल, आज गडाचा सप्ताह पार पडला आहे, आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मात्र जे जरांगे पाटील असं म्हणालेत की सध्या आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाडायचं काम करा। मात्र संपूर्ण जे नेते मंडळी आहेत ते आता एका मंचावर दिसलेत, कसं बघता याकडे तुम्ही एक भाविक म्हणून? आता हा नारायणगडचा संस्थांचा सप्ताह आहे आणि नारायणगडचे सर्वच भक्त असतात आणि सर्वांनाच आशीर्वाद घेण्याची इच्छा असते। त्यामुळं कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, अगर कोणताही संस्थेचा किंवा संघटनेचा नेता असो, तो प्रत्येकजण या ठिकाणी प्रेमाने आणि आशीर्वाद घेण्याकरताच भावाकत येत असो। त्याच्यामुळे सर्वावर सारखी नजर नगरनारायणची आहे आणि सर्वांना सारखा आशीर्वाद या ठिकाणी बाबांचा आणि नगरनारायणचा असेल। काय सांगाल, का जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकाच मंचावरती दिसलेले आहेत। जरांगे पाटील वारंवार भाजपवरती आरोप करतात की आमचं फसवणूक केली, आमचा आदेश दिला मात्र त्याची JR अंमलबजावणी केली नाही, कसं बघता याकडे? आज दोघंही एका मंचावर दिसलेत। सर्वप्रथम एका मंचावर येण्याचं कारणच हे आहे की नगद नारायण महाराजाची जी गादी आहे ती नगद आहे आणि नगद नारायण महाराजाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांचे समाधान होत नाही। त्यासाठी पंकजा मुंडे असतील किंवा बजरंग बाप्पा असतील किंवा मनोजदादा तर गडाचे भक्तच आहेत आणि महाराज गुरु आहेत त्यांचे, असे पाटील वारंवार सांगतात। त्यामुळे फक्त जे एका मंचावर आले असं म्हणतात ते फक्त इथल्या नगद नारायण महाराजाच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी ते सर्वपक्षीय लोक आणि कष्टकरी कामगार नोकरदार सगळेच गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत नगद नारायण महाराजाच्या पादुकाच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी आज सप्ताहानिमित्त आलेले आहेत। सांगाल, एकंदरीत आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मात्र तत्पूर्वीच दोघंही तीनही नेते मंडळी एका मंचावरती दिसले, कसं असणार आहे निवडणूक? आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळे मंडळी, सर्व राज्यातले मंडळी या ठिकाणी येतात, बाबाचे आशीर्वाद घेतात। राहिला विषय निवडणुकांचा, दोघांनी आपापली भूमिका मांडलेली आहे। माननीय मराठा संघर्ष योद्धा आणि आमच्या नारायणगडाचे मानसपुत्र मनोजदादा जरांगे पाटील ते या ठिकाणी म्हणलेले आहेत की ज्याला पाडायचं ते पाडा। त्यांनी सांगितलं आहे मराठा समाजाला जे आरक्षण देत नाहीत त्यांना सरळ पाडा, निस्ताच पाडू नका, तर त्यांच्या 5 पिढ्या ध्यानात ठेवतील असं पाडा। त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा संदेश दिलेला आहे, तो काही इथं बोलायची आवश्यकता नाही। नंतर विषय पंकजताई मुंडेंचा, पंकजताई साहेबांना बीड जिल्हा मानणार आहे, ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे आणि पंकजताई साहेब मुंडे साहेब हे नारायणगडाचे परंपरागत भक्त आहेत। त्याच्यामुळे ते या ठिकाणी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। ताई साहेबांना पूर्ण बीड जिल्हा त्यांची भूमिका बीड जिल्ह्यात त्यांनी मांडलेली आहे। त्याचप्रमाणे बजरंग बाप्पा सोळंके या ठिकाणी आलते, बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी आलते, त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। बजरंग बाप्पाही शेतकरी पुत्र म्हणतात, त्यांनाही नारायण बाबाचे आशीर्वाद
आशीर्वादाचं त्यांनी मागणी केलेली आहे. एवढंच नाही तर त्यांचा प्रचाराची सुरुवात त्यांनी नारायणबाबाच्या आशीर्वादाने केलेली आहेत. त्यांच्या भूमिकेच्या जागेवर राजकीय नेते आहेत. मनोजदादा जरांगे त्यांच्या भूमिकेच्या जागेवर आहेत. आज सर्व मंडळी केवळ या ठिकाणी आपला आशीर्वाद बाबांचा घेण्यासाठी आले होते आणि बाबांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाले की पाडापाडीचं काम करा, 5 पिढ्या निवडून आले नाही पाहिजे, असं होईल का? इथं आरक्षणाचा फटका बसेल का मतदारसंघात? आज प्रत्येकाने आपापली भूमिका मांडलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका पाडली की आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना पाडा, मग ते कोणी का असणार. त्याच्यानंतर जे भाजपने भूमिका मांडलेली आहे, इथं सुरेश अण्णा धस म्हणले की आम्ही भाजप आरक्षण दिलं, 10% आरक्षण दिलं. हेही आरक्षण मराठा समाजाला मान्य आहे. जे आरक्षण आतापर्यंत कोणी दिलं नव्हतं, दिलं पण ते टिकलं नाही. ते असं आरक्षण भाजपने बरेच प्रयत्न करून दिले आले. त्याच्यामुळे भाजपची भूमिका आहे किंवा मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं आहे आणि आणखीही देणार आहोत. त्यांचं म्हणणं की सगळे सोयऱ्यांना पण आरक्षण देऊ. त्याच्यामुळे ते आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे आणि हा धार्मिक हा मुद्दा वेगळा आहे. बघू शकतो धार्मिक कार्यक्रम होता. या ठिकाणं आरक्षण नाही दिलं, मनोज जरांगे पाटील म्हणतायत की पाडायचं काम करा. कसं बघता याकडे तुम्ही? नक्कीच त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आम्हाला नक्की कळालेलं आहे. त्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना आम्ही नक्कीच पाडणार. ज्यांचा पाटलाचा आदेश आम्हाला 100% त्यांनी दिलेला आम्हाला आदेशच आम्ही पाळणार. ज्यांनी विरोध केला मंचावर दिसले ना, सगळेच ते राजकीय पुढारी आहेत, ते सगळेच एका मंचावर दिसले ना. एकाच मंचावर दिसले, हे मिसळून आले. यांना माहिती होतं आपण जर पाटलासोबत गेलो तरच आपल्याला विरोध होणार नाही. त्याच्यामुळे येताना हे सगळे सोबतच आलेले आहेत. हे जर एक आले असते तर यांना 100% आज लोकांनी इथं येऊन सुद्धा दिलं नसतं. पण हे मुळात सोबत होऊन आले, पाटलासोबत आले, त्याच्यामुळे यांना विरोध झाला नाही. आज नक्कीच बघू शकतोय सगळे सोबत आलेले आहेत. काय सांगाल एकंदरीत आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मात्र एकीकडे बजरंग सोनवणे असतील, दुसरीकडे पंकजा मुंडे असतील आणि मनोज जरांगे पाटलांचं ठरलेलं आंदोलन, हे कसं बघता? याकडे येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती फटका तोटा फायदा होऊ शकतो याचा? आता इथं नगद नारायण महाराजाचा बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी म्हणून जी ओळखली जाते, इथं सिरस मार्ग इथं 72वा नारळ सप्ताह आहे. नारळ सप्ताह हा नारायणगडच्या वतीने महत्त्वाचा आणि एक उत्सवाची पर्वणी असते. उत्सवाची पर्वणी म्हणले इथं ना लाखो भाविक भक्त या धर्ममंडपामध्ये येतात. मग तो जाती धर्माचा असो किंवा 18 पगड जाती धर्माचा इथं धर्ममंडपामध्ये येतात, आशीर्वाद घेतात, प्रसाद घेतात आणि हा प्रसाद घेऊन त्यांना यश त्यांच्या जीवनामध्ये येतात. या हिशोबाने आज राजकीय मंडळी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहेत. इथं मग तो भाजपचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो किंवा वंचितचा असो, समजेत नेते इथं आशीर्वाद घेण्यासाठी आहेत. इथं नगद फळ मिळतं या उद्देशाने प्रत्येक इथं राजकीय पुढारी आलेला आहेत आणि धर्म बांधवी इथं समाज बांधवी इथं मोठ्या उत्साहाने येतो. फक्त आशीर्वाद मिळावा आणि वर्षभर या उत्सवाचे पर्वणी मिळावेत याच उद्देशाने इथं नारळ सप्त्यामध्ये येत आहेत. नक्कीच बघू शकते नगद फळ मिळालं पाहिजे. काय सांगाल एकंदरीत आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मात्र दोन्ही उमेदवार आले, त्यात जरांगे पाटील आले आणि जरांगे पाटील वारंवार जे आहे ते महायुतीवर नाराज आहेत की पाडायचं काम करणं, असं पाडा की 5 पिढ्या पण उभा राहिला नाही पाहिजे तो व्यक्ती. इथं सप्ताह आहे, इथं नारायणगडाच्या सप्त्यामुळं सगळे भाविक भक्त जमा झालेले. इथं पाडापाडीचा काही विषय येत नाही. इथं फक्त आशीर्वाद घेण्याकरताच आले होते. इथं राजकारणाचं काही एक नाही. गाजीचं दर्शन आज धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे इथं राजकारणाचा काही विषय नाही आला. सगळे आशीर्वाद घेण्यासाठी आले. येणाऱ्या काळात आता हा धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलण्याचं टाळलं. धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं कुठल्याही, पण पाटलांनी जो आदेश दिला आहे तो मराठा समाज विसरलेला नाही. आशे पाडा की परत 5 पिढ्या उभा राहणार नाहीत, तसेच मराठा समाज हा येणाऱ्या काळात पाडणार आहे आणि पाटलाच्या आदेशाचं पुरेपूर पालन मराठा समाज करणार आहे. आणि राहिला विषय तर तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यातले जे काय माजी आजी आमदार आहेत ते असे उघड्यावर पडलेत. त्यांच्या बैठकीला कोणी सर्वसामान्य मराठा कार्यकर्ता जायला तयार नाही, इतके उघड्यावर पडलेत. आणि त्यामुळे हा पाटलाने दिलेला संदेश पुरेपूर मराठा समाज बीड जिल्ह्यातला काम व्यवस्थित आचरणात आणणार आहे. त्यामुळे पाडा हा विषय नाही. असे पाडणार आहेत की या 10 पिढ्या बी उठणार नाहीत, असे मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीत पाडणार आहे उमेदवाराला. मंचावरती पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटलांची विचारपूस केली किंवा कसं आहे, तब्येत वगैरे ठीक आहे का? तुम्ही इथं मंचावर माझा प्रश्न विचारायचं कारण असं आहे की अनेक वेळेस जरांगे पाटलांचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्राने बघितलं, सगळ्या देशाने बघितलेलं आहे. वारंवार त्यांनी भाजपवर आरोप याच्यामुळे केलेत की जो वाशीमध्ये अध्यादेश दिला तो पाळला नाही. आणि मात्र संपूर्ण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का व्हायना, कोणतं तरी निमित्त असल्यामुळे ते एकत्र आले. मात्र समाजाला तुम्ही काय सांगाल एकंदरीत? हे बघा,
ज्यावेळेस आपण देवाच्या दर्शनाला जातो त्यावेळेस कोणी कोणत्या पक्षाचा आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे असं पाहिलं जात नाही. जी प्रत्येकाची श्रद्धा असते, श्रद्धेपोटे प्रत्येकजण त्या व्यासपीठावर येऊन बसतो. त्यामुळे त्यांच्यात काय बातचीत झाली, ते बोलले नाही बोलले, हा विषय गौण आहे. काय सांगाल, येणारी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जरांगे पाटील आज धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले, मात्र दोन्ही उमेदवार आज आचारसंहिता चालू आहे मंचावरती दिसलेले आहेत आणि दोघांची एकमेकांची भेट झाली, त्यात जरांगे पाटलांची भेट झालेली आहे. तुम्ही वारंवार आंदोलनामध्ये सक्रिय असतात, कसं बघताय भेटीकडे? ते काय ते दोघं जण दर्शन घ्यायला आलेलेच होते. ते अशोक भाऊ हिंगेबे आले होते, तिघंजण आले होते. पण आता समाज म्हणून जर विचारलं तर आम्ही मनोजदादा जरांगे पाटील जो त्यांचा आम्हाला आदेश मिळेल तो आम्ही त्या ठिकाणी त्याचं पालन करणार आहोत. त्यात काही तिळमात्रही शंका बाळगण्याचे कारण नाही. जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि जरांगे पाटील सांगतील तेच धोरण बीड जिल्ह्यात होईल आणि तशाच पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. जरांगे पाटील सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण म्हणतात. पंकजा मुंडे देखील आल्या होत्या, कसं बघता याकडे? याला फटका बसू शकतो का पंकजा मुंडेंना? मी एक तुम्हाला शिरस मार्ग येथील मी रहिवासी या नात्याने मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या शिरस मार्गाची परंपरा अशी आहे, सुभान संतुबाईची, इथं कोणी जातीवादसुद्धा करीत नाही शिरस मार्गमध्ये. आता हे धार्मिक स्थळ आहे, इथं सगळे पक्षाचे नेते आलेत आणि त्यांनी आम्हाला असं सहकार्य केलं, निधी दिला. पंकजाताईंनी 172 पोते 72 क्विंटल आम्हाला साखर दिली. पुन्हा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 101 क्विंटल साखर दिली. म्हणजे हे धार्मिक स्थळ आहे, धार्मिक. एकंदरीत पाडापाडीचं राजकारण आपण बीड जिल्ह्याने बघितलेलं आहे. जरांगे पाटील, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे एकाच मंचावर दिसलेत, कसं बघता याकडे? काय होईल नेमकं? तुम्ही असं म्हणता की ते एका मंचावरती आले, त्यांचं असं त्यांनी पाटलाचे पाय जरी धरले, पाटलाचे काही जरी केलं तरी आम्ही पाटलाने सांगितलं तोच आदेश पाळणार. असं नाही की त्यांनी पाटलाला मतदान करा, यांना करा, त्यांना करा, पाटलाने आम्हाला सांगितलेलं नाही. पण पाटलाने आम्हाला सांगितलं की त्यांना 100% पाडा. ज्यांनी आम्हाला विरोध केला, आम्हाला कोणी विरोध केलेला आम्हाला रस्तरोज माहिती आहे. त्यामुळे आम्ही ज्यांना पाडा त्यांना पाडा. त्यांनी पाटलाचे पाय जरी धरले, पाटलापुढे लोटांगण जरी घातलं तरी आम्ही मतदान नाही करू शकत. काय सांगाल एकंदरीत आज तीनही राजकीय दोन मंडळी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकाच मंचावर दिसलेली? तिने श्री क्षेत्र नारायणगड हे श्री क्षेत्र नारायणगडावर हा छत्रपतींचा वारसा आहे. या ठिकाणी प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक व्यक्ती इथं येऊन आशीर्वाद घेऊन जातो. त्याच्यामुळे हे आज ती तिघंजण इथं आले किंवा ते जर काही जरी झालं तरी हे जे व्यासपीठ आहे का, हे धार्मिक व्यासपीठ आहे आणि इथं कुठल्याही जातीचा व्यक्ती येऊ शकतो. पण इथं आल्यानंतर एकमेकाच्या घोषणाबाजी पाहायला मिळाल्या, प्रत्येक पुढाऱ्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. आता घोषणाबाजी करणारे काय, जे त्याची पिल्लं असते ते घोषणाबाजी करण्याचा हा प्रश्नच नाही. हे व्यासपीठ कोणतं आहे? धार्मिक आहे. तर या ठिकाणी धार्मिक व्यासपीठ आहे आणि धार्मिक व्यासपीठावर ज्या पद्धतीने नारायणगडाची गादी चालती सर्व जाती धर्मांना घेऊन, त्याच पद्धतीने आज सर्व जाती धर्मांना घेऊन न्याय देण्याचं काम गादीने केलं आहे. नक्कीच या ठिकाणं आज नारायणगडाचा अखंड हरिनाम सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये राज्याच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे असतील किंवा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे एकाच मंचावर दिसले. मात्र सर्व जे आपल्यासोबत जे आता मंडळी होते बोलण्यासाठी सर्वांचे समर्थक आहेत हे, मात्र ज्या त्यांनी भूमिका मांडल्यात की कुठल्याही पद्धतीचा जातीवाद नसून जे आज त्या ठिकाणी आले, आज आम्ही संपूर्ण जे आहेत ते धार्मिक कार्यक्रमामध्ये असून येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटलांचे काहींनी समर्थन केलं तर काही जण म्हणाले की इथं जातीवाद करायचा नाही आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे आगामी लोकसभेमध्ये काय काय होईल हेच आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.